माझ्यासमोर नेहमीच एक प्रश्न उभा राहतो. शिक्षण आणि शिक्षकांना आपण खरोखर महत्त्व देतो का? संविधानात शिक्षणाला मूलभूत अधिकारातही समाविष्ट आहे. प्रिॲम्बलमध्येही शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. आणि एकंदरीतच आपण नेहमीच म्हणतो शिक्षण भविष्य बनवतो. परंतु खरोखर ज्यावेळेस मी निवडणूक आयोगाचा कारभार बघतो, सरकारचा कारभार बघतो, शिक्षकांना त्यांच्या विविध कार्यामध्ये असं गुंतवलं जातं की शिक्षण बाजूला राहतं. शिक्षकांना खरोखर तिथं गुंतवण्याची गरज आहे का? आपण ज्या वेळेस स्वातंत्र्य मिळविलं त्यावेळेची शिक्षकांची परिस्थिती वेगळी होती. कारण अत्यंत कमी शिक्षक होते असं म्हणण्यापेक्षाही शिक्षण झालेले लोक फार कमी उपलब्ध होती. मॅक्झिमम माझ्या आठवणीप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे, कारण मी त्यावेळेस पैदा तर झालो नव्हतो, परंतु माझ्या माहितीप्रमाणे म्हणता येईल की त्यावेळेस 70 ते 80% तरी लोक अंगठे बहाद्दर होती. मी अंगठे बहाद्दर अशिक्षित तर नाही, पण अंगठे बहाद्दर होती. अशा वेळेस शिकलेले फक्त शिक्षक उपलब्ध असल्याने शिक्षकांचा निवडणुकीकरिता, जनगणनेकरिता आणि अन्य माहितीकरिता गोळा करण्याकरिता आपण वापर करायचो. हे खरे आहे आणि त्यावेळेस ते योग्यही होतं. पण आज 70 ते 75 वर्षानंतरही आपण काय सुधारणा केली आहे? निवडणुकीच्या कार्यक्रमाकरता, जनगणनेच्या कार्यक्रमाकरिता किंवा अन्य अनेक गोष्टींकरिता शिक्षकांचा वापर करतो. त्यांना मुलांना शिक्षण देणं हे महत्त्वाचं नाही आहे समजत आपण. मी असं नाही म्हणत, निवडणूकही महत्त्वाचीच आहे, लोकशाहीकरिता निवडणूक महत्त्वाचीच आहे, पण फक्त शिक्षकच का, हा माझा प्रश्न आहे. कारण शिक्षकांचं महत्त्व हे शिक्षण देण्याकरिता, मुलांना चांगलं भविष्य देण्याकरिता अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांचं डोकं शांत राहिलं पाहिजे. त्यांना डोक्यावरती अवास्तव ताण नको. पण 75 वर्षानंतरही आपण निवडणूक आयोगाकरिता कर्मचारी उपलब्ध करून देऊ शकलेलो नाही. खरं म्हणजे आज निवडणूक आयोगाला स्वतंत्र कर्मचारी उपलब्ध पाहिजे होते 70-75 वर्षानंतर. आपण एवढे कागदोपत्री तरी शिक्षण दिलेले लोक आहेतच. मी कागदोपत्री शब्द याच्याकरता वापरतो की अनेक ठिकाणी आपण असं समजतो की शिक्षकांव्यतिरिक्त कुणीच त्या लायकीचं नाही. सरकारी कर्मचारी किंवा बाकीचे कर्मचारी किंवा एक वेगळा विभाग जो निवडणूक आहे, कारण निवडणूक आयोग पूर्णपणे स्वतंत्र आहे असं आपण म्हणतो कागदोपत्री. संविधानात्मकरित्या सुद्धा ते पूर्णपणे स्वतंत्र आहे, पण कागदोपत्री का त्यांच्याकडे वेगळा विभाग नाही, वेगळे डिपार्टमेंट नाही, किंवा आपण असं म्हणू की वेगळे कर्मचारी नाही. अनेक गोष्टींकरता 80% कामं आपण असं म्हणून निवडणुकीची ही शिक्षकांवरती अवलंबून असतात. जनगणनेच्या बाबतीत तोच नियम लागू होतो. अनेक मोजणींच्या बाबतीत, अनेक माहिती गोळा करण्याकरिता शिक्षक त्यावेळेसची 75 वर्षापूर्वीची गोष्ट आजही लागू का? 75 वर्षापूर्वीच्या शिक्षकांना याच्यात गुंतवण्याची परिस्थिती जी होती ती मी मान्य करतो. पण आज 75 वर्षानंतरही भारताला स्वतंत्रता प्राप्त झाली, लोकशाहीचं असलेलं संविधान आपल्याकडे येऊन 75 वर्ष झाली, आपण कुठं आहोत? माझं एकच म्हणणं आहे, शिक्षकांना खऱ्या पद्धतीचं आणि डोकं शांत ठेवून शिक्षक किंवा शिक्षण देण्याकरिता तुम्ही मोकळीक द्या ना. परीक्षेच्या वेळेस निवडणुका लागतात किंवा जनगणना लागते किंवा अन्य काही गोष्टी लागतात ज्याच्याकरता शिक्षकांचा वापर होतो.
आणि मी आज तर असं ऐकलंय, वाघांपासून संरक्षण किंवा बिबट्यांपासून संरक्षणाकरिता सुद्धा शिक्षकांनी त्यांच्या वेगळ्या टीम उभ्या करायच्या. कशा करता? मी म्हणत नाही की शिक्षकांची विद्यार्थ्यांचं काळजी घेणे ही शिक्षकांची सुद्धा ड्युटी, त्याच्याबद्दल मी नाकारत नाही. पण आपण बाकीच्या गोष्टी उपलब्ध करून देऊ शकत नाही. सगळीकडे शिक्षकांनाच गुंतवायचं. मी शिक्षकांच्या बाजूने याच्याकरता आहे की शिक्षण किंवा भविष्य हे खऱ्या अर्थाने शिक्षक घडवतात. आज वकील मी जो आहे तो सुद्धा शिक्षकांनी घडविल्यामुळेच आहे. डॉक्टर हा सुद्धा शिक्षकांनी घडविल्यामुळेच आहे. इव्हन निवडणुकीतील काही चांगले पदाधिकारी म्हणूया, राजकीय पदाधिकारी असो किंवा अन्य पदाधिकारी असो, हे सुद्धा शिक्षकांनी घडविलं होतं म्हणून आहे. परंतु तरी सुद्धा आपण शिक्षकांना दुर्लक्षित करीत आहोत. अहो, कोणत्या तरी छोट्याशा अधिकाऱ्याखाली यांनी, अशिक्षित अधिकाऱ्याखाली किंवा पदाधिकाऱ्याखाली सुद्धा यांनी कामं करायची. एवढं यांचं महत्त्व तुम्ही कमी करून ठेवलंय. शिक्षक खरंच एवढे कमजोर आहेत किंवा एवढे अनावश्यक आहेत? मी नेहमीच म्हणतो ना, आजही म्हणतो, तुम्ही निवडणूक आयुक्तालयाकरता आणि अन्य अनेक बाबतीत दुसरे कर्मचारी आणि अधिकारी तयार करा. माझी सर्वांना, सरकारसहित सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांना, कारण या दोघांमध्ये सर्वात जास्त गोष्टी आहेत, सर्वांनाच माझी नम्र विनंती आहे की शिक्षकांना न्याय द्या. शिक्षकांना न्याय भेटलं तर आमच्या भविष्याला, म्हणजे आमच्या मुलांना, जेवढी मुलं आहेत, जेवढे ते सगळे आमचे भविष्य आहे, त्यांना न्याय भेटेल. तुम्हीच विचार करा. फक्त शिक्षकांना अवास्तव गुंतवणूक देऊ नका, अवास्तव ताण देऊ नका. खरोखर लोकशाहीमध्ये शिक्षकांचंही महत्त्व वेगळं आहे, मान्य आहे. पण शिक्षकांचं सर्वात मोठं महत्त्व हे आहे की विद्यार्थी आणि भविष्य तयार करणे. त्याच्याकरता त्यांना मानसिकता ही मोकळी द्या. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.